हाय फ्रेंड्स, श्री स्वामी समर्थ सर्वांना. कसे आहात तुम्ही? वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. आज आपण बनवणार आहे कडकडकी थंडीमध्ये खाण्यासारखं तांदूळाचं पीठ. ते खूपच छान आणि झणझणीत असं पापडीचं पीठ बनवूया आपण. चला तर मंडळी, या खायला. इथं मी 3 तांबे पाणी गरम करायला ठेवलं आहे, तुम्ही बघू शकताय. आज आपण बघूया पापडीचं पीठ बनवायसाठी काय काय आपल्याला सामग्री लागते. तर तुम्ही बघू शकता आहे, मी तिखट 5 ते 6 मिरच्या घेतल्या आहे, त्याला क्रश करून घेतलं आहे. 1 चमचासारखं अजवाईन घेतली आहे. 1 ते 1.5 चम्मचसारखी तीळ घेतली आहे. हे आहे पापड खार आणि स्वाद अनुसार मीठ घ्यायचं आहे. गरम करायला ठेवलं होतं, ते पाणी गरम झालं आहे आणि त्याच्यात आपण जे आत्ता बघितले हे सर्व जे साहित्य आपण टाकणार आहे ते सर्व त्या गरम पाणीमध्ये आपण टाकून द्यायचे. तुम्ही बघू शकता आहे. अनुसार आपण मीठ घालायचे आहे आणि मिश्रणला आपण थोडं हलवून घ्यायचे. जोपर्यंत आपलं हे पाणी मस्त खुशखुशीत लाल दिसे ना, तोपर्यंत आपण याला राहू द्यायचे आहे. बघू शकता, छान असा ग्रीन कलर आलेला आहे पाणीला. आता आपण टाकूया थोडं थोडं करून आपण तांदूळाचं पीठ टाकायचं. जोपर्यंत ते पाणीमध्ये ते पीठ मिक्स नाही होत तोपर्यंत आपण लाटण्याच्या मदताने त्याला हलवू. पिठामध्ये एक पण गिठोडी पडायला नाही पाहिजे. तुम्ही बघू शकता आहे आम्ही कसं हलवतो आहे. शकता आहे पिठाला मस्त असं मी हलवून घेतलं आहे. आता त्याला ताट झाकून आपण 15 ते 20 मिनिटापर्यंत राहू देऊ. बघू शकता आहे तुम्ही, मस्त असं झणझणीत पापडचं पीठ इकडं तयार आहे. चला मंडळी, आपण खाऊया. पापडच्या पीठमध्ये तयार असा लोणच्याचा मसाला येतो, ज्याला इथं आमच्या गुजरातमध्ये सांबार मसाला म्हणतात, तो टाकला आहे. तुम्ही तिखट पण टाकू शकतात. आणि इथं मी वरतून सिंगतेलचा वापर केला आहे. सिंगतेलमध्ये आपण हे पापडीचं पीठ खाऊ तर खूपच चविष्ट लागेल. चला तर मंडळी, आपण खाऊया झणझणीत पापडीचं पीठ. माझी ही रेसिपी आवडली असेल तर नक्की कमेंटमध्ये मला सांगा. असंच आपण भेटूया अलग अलग रेसिपीमध्ये बनवून. तर नक्की मला सांगा कसं बनलं आहे, कमेंटमध्ये लिहा. धन्यवाद. बाय बाय.